चला सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ सकाळ. आपण जो पार्ट सेकंड थर्ड चॅप्टर सुरू केला होता, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. ओके, यामध्ये आपण पाहिलं होतं असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं घडून येतं आणि हे असेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं होतं हे आपण पाहायचं. ठीक आहे, म्हणजे आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये पाहिलं होतं कशाद्वारे होतं, बायनरी फिजन्स, मल्टिपल फिजन, बडिंग याद्वारे घडून येत असतं असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये हे असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं घडून येतं हे आपल्याला पाहायचंय. आपण आपल्या धड्याचं नाव टाकून घेऊ अगोदर. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. Asexual reproduction in multicellular organism. ओके, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधलं असेक्सुअल रिप्रोडक्शन बघायचंय. आणि हे जे रिप्रोडक्शन आहे हे 5 प्रकारे होत असतं पहा. जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधलं जे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे हे 5 प्रकारे घडून येत असतं. मग हे 5 प्रकार कोणते आहेत, तर फर्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन. फर्स्ट टाइप आहे फ्रॅगमेंटेशन. देन सेकंड आहे पहा रिजनरेशन. सेकंड टाइप आहे रिजनरेशन. थर्ड टाइप आपल्याला लक्षात येतो म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शनचा, जे कशाद्वारे घडून येतं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये. तर थर्ड आहे पहा बडिंग. हे तर युनिसेल्युलर मध्ये पण होतं आणि मल्टीसेल्युलर मध्ये पण आहे, पण त्यांचा अर्थ कसा घ्यायचा आहे आपल्याला तर ते आपल्याला पाहायचंय पहा पुढे. देन व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. ओके, देन लास्ट आहे पहा स्पोर फॉर्मेशन. हे 5 प्रकारे असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं हे आपल्याला पाहायचे. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन आणि स्पोर फॉर्मेशन. यामधल्याला आपल्याला फर्स्ट टाइप पाहायचा आहे पहा, असेक्सुअल रिप्रोडक्शन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधला फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीभवन. ठीक आहे, मग हे फ्रॅगमेंटेशन कशामध्ये घडून येतं तर हे आपल्याला पाहायचंय पहा. जर हा असेक्सुअल ऑर्गॅनिझम जे आहे, असेक्सुअल ऑर्गॅनिझम किंवा रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हे तर आपल्याला माहिती आहे. मग हे जे काही रिप्रोडक्शन आहे तर हे काय करतं, द बॉडी ऑफ पॅरेंट्स ऑर्गॅनिझम ब्रेक अप इंटू मेनी फ्रॅगमेंट्स अँड each fragment start to live as a independent न्यू ऑर्गॅनिझम. यामध्ये काय होतं पहा, जी काही बॉडी असते पॅरेंट ऑर्गॅनिझमची, फॉर एक्झाम्पल आपण काय करूया फ्रॅगमेंटेशन मध्ये स्पायरोगायरा घेऊ, जो की आपल्याला डबक्यांमध्ये वगैरे दिसून येत असतो पहा, ग्रीन कलरचा हा सगळं काय असतो, स्पायरोगायरा असतो. ठीक आहे, मग या डबक्यांमधलं आपण जर काय घेतलं, एखादं स्पायरोगायरा असतो, फिलामेंट टाइप्स असतो, तर अशा प्रकारचा आपण काय घेतला, असा एक स्पायरोगायरा घेतला. ठीक आहे, हा काय आहे, स्पायरोगायरा आहे आपला.
याच्यामध्ये काय असतात आपल्याला माहिती आहे, न्यूक्लियस वगैरे असतो ते. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. ग्रीन कलरचं असतं स्पायरोगायरा. याविषयी आपण जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन जी आहे, ही 9वीला पाहिलेली आहे थॅलोफायटामध्ये. थॅलोफायटा जे डिव्हिजन होते, थॅलोफायटा, ब्रायोफायटा. तर हा स्पायरोगायरा थॅलोफायटा या डिव्हिजन मध्ये येत असतो, हे आपल्याला माहिती आहे. याचे आपण इन्फॉर्मेशन पण पाहिली आहे. स्पायरल शेप असतात. ओके, स्पायरल शेप असतो स्पायरोगायरा. मग आता या स्पायरोगायराचं जर काय झालं रे, हे पॅरेंट फायर स्पायरोगायरा आहे. हा काय होतो, ग्रो अप होतो. ग्रो अप म्हणजे काय, याची काय होत जाते, वाढ होते. या स्पायरोगायराची काय झाली, वाढ झाली. ओके, अशा प्रकारे काय झाली, ग्रो अप दी स्पायरोगायरा. मग जेव्हा हा पॅरेंट स्पायरोगायरा जो आहे, तर हा काय होतो, ब्रेकअप होतो इन मेनी फ्रॅगमेंट्स, टू ऑर मेनी फ्रॅगमेंट, दोन किंवा अनेक फ्रॅगमेंट्स मध्ये, खंडामध्ये जेव्हा हा काय होतो, विभाजित होतो. आता हा आपण काय केला, एक खंड पाडला, फ्रॅगमेंट हा दुसरा पाडला, की आपण 3 फ्रॅगमेंट्स तयार करू. तर हे जे काही 3 फ्रॅगमेंट्स तयार झालेली आहेत पॅरेंट हायड्रा पासून, तर हे तिन्ही पण जे काही फ्रॅगमेंट्स आहेत, हा एक झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. हे जे काही तिन्ही फ्रॅगमेंट्स आहेत, तर हे काय करतात, लिव्ह इंडिपेंडंटली. हे स्वतः स्वतंत्रपणे काय होतात, जगू लागतात. जेव्हा या पॅरेंट हायड्रा पासून जे काय झाले, मेनी फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत, तर हे इच फ्रॅगमेंट लिव्ह इंडिपेंडंटली. प्रत्येक फ्रॅगमेंट हा स्वतंत्रपणे काय होऊ लागतो, जगू लागतो. आणि प्रत्येक फ्रॅगमेंटची काय होत जाते, पुन्हा वाढ होत जाते. हा फ्रॅगमेंट आहे, याची पुन्हा काय होणार, वाढ होणार, ग्रो अप होणार. हा दुसरा आहे, दुसऱ्याची पण काय होणार, असंच ग्रो अप होणार इंडिपेंडेंटली लिव्ह केल्याच्या नंतर. पुन्हा याचे काय झाले, हा पॅरेंट हायड्रा झाला, पुन्हा काय झालं, याचं ब्रेकअप झाला हा मेनी फिलामेंट्स मध्ये. पुन्हा ते फिलामेंट्स काय होतात, इंडिपेंडेंटली लिव्ह करतात, म्हणजे स्वतंत्रपणे जगू लागतात. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन अल्गी लाईक अ स्पायरोगायरा. म्हणजे हे आपण पाहिलेले अशा प्रकारचं जे रिप्रोडक्शन आहे, हे कशामध्ये घडून येतं, जे शैवाल आहे, कवक आहे, स्पायरोगायरा, यामध्ये आपल्याला घडून आल्याचं दिसून येतं. ओके, देन पहा, सेकंड आपल्याला पाहायचंय स्पंज. स्पंज लाईक अ सायकॉन. स्पंज लाईक अ सायकॉन, अशा प्रकारचं ते असतं पहा, स्पंज. आणि हे हा ऍनिमल आहे पहा, काय हा ऍनिमल आहे, प्राणी आहे हा. आणि हा कशावरती येत असतो, खडकांवरती. खडक वगैरे असतात ना, असं एखादं हे असेल, समुद्र असेल, तर त्या ठिकाणी मध्येच एखादं जर खडक असेल, द्वीप वगैरे असेल, तर त्या खडकांवरती काय येतात, हे सायकॉन येत असतात. स्पंज सारखं असतं. जेव्हा या सायकॉनचं पण काय होतं, फ्रॅगमेंटेशन. म्हणजे हे सायकॉन जो आहे, पॅरेंट सायकॉन जो असतो, तर या सायकॉनचे ज्या वेळेस मेनी फ्रॅगमेंट्स, म्हणजे हा एखादा फ्रॅगमेंट, इथून एखादा कट झाला, इथून एखादा कट झाला, तर हे फ्रॅगमेंट काय होतात, ब्रेक होतात. ब्रेक म्हणजे काय, तुटल्या जातात. मग हे फ्रॅगमेंट कुठे जाणार, ब्रेक होऊन खाली पडणार. ठीक आहे, जमिनीवरती पडणार. अशा प्रकारे हे काय झाले, या खडकांवरती पडले. मग खडकांवरती पडल्याच्या नंतर ते तसेच मरून जात नाही, पडले बाजूला झाले, हे पुन्हा काय होतात, त्यांची इंडिपेंडंट लाईफ जगू लागतात आणि स्वतःच काय करतात, लाईफ जी आहे इंडिपेंडेंटली लिव्ह करतात, स्वतंत्रपणे जगू लागतात. हे पुन्हा काय होतं, त्यांची पुन्हा वाढ होते आणि एक न्यू हायड्रा काय होतो, तयार होतो. असे जे काही अशा प्रकारचे जे प्लांट्स आणि ऍनिमल्स असतात, त्यांच्यामध्ये जे फ्रॅगमेंटेशन घडून येत असतं, तर ते फ्रॅगमेंटेशन कसं होत असतं, असेक्सुअल रिप्रोडक्शनद्वारे घडून येत असतं. आणि हे जे काही स्पायरोगायरा असेल किंवा सायकॉन्स जे असतात, तर स्पायरोगायरा जे आहे, हे कसं वाटतं, जेव्हा त्यांना काय होते, प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट आर अवेलेबल टू स्पायरोगायरा. जेव्हा या स्पायरोगायराला मुबलक प्रमाणामध्ये पाणी आणि पोषक तत्वे मिळतात, त्याला आवश्यक आहेत तेवढी,
त्याला आवश्यक आहे तेवढं पाणी मिळतं, आवश्यक आहे तेवढं त्याला न्यूट्रिएंट मिळून जातात. तेव्हा काय होतात, हे जे काही स्पायरोगायरा आहेत हे ग्रो अप होतात. इट्स अ फिलामेंट to grow up very fast and break up into many small fragments, and each fragment start to live independently as new spirogyra fibers. हे जे काही स्पायरोगायरा असतात त्यांना जेव्हा प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स आर अवेलेबल, देन दिस स्पायरोगायरा ग्रो अप, दिस फिलामेंट्स ऑफ स्पायरोगायरा ग्रो अप व्हेरी फास्ट. खूप जलद गतीने वाढतात. यांची जी काही फिलामेंट्स असतात तर हे खूप जलद गतीने काय होते, वाढ होते. अँड देन दिस स्पायरोगायरा ब्रेक अप इनटू अ मेनी स्मॉल फिलामेंट्स. लहान लहान फिलामेंट्स मध्ये काय होतात, हे स्पायरोगायरा ब्रेकअप होतात, तुटल्या जातात. अँड दे इच फिलामेंट ग्रो इंडिपेंडेंटली ऍज अ न्यू स्पायरोगायरा. प्रत्येक फिलामेंट जो आहे हा एक न्यू स्पायरोगायरा म्हणून स्वतःचं जीवन जगू लागतो. अँड इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स ऍक्सिडेंटली, जरी या सायकॉनची जी बॉडी आहे, मी तुम्हाला सायकॉन दाखवलं, तर त्या सायकॉनची जी बॉडी आहे, शरीर जे आहे, हे ऍक्सिडेंटली अपघातावश काय झालं, ब्रेकअप झालं, म्हणजे तुटल्या गेलं, तर याचे फिलामेंट जे आहेत, हे जे फिलामेंट्स खाली पडलेले आहेत, तर ते सुद्धा काय होतात, डेव्हलप इंटू न्यू सायकॉन. एक न्यू सायकॉन, नवीन सायकॉन यांचा विकास होतो आणि ते पण इंडिपेंडेंटली जगू लागतात. हे काय झालं, फ्रॅगमेंटेशन. आलंय लक्षात फ्रॅगमेंटेशनचं? याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक इनटू अ मेनी fragments and each fragment start to live independently as new organisms. एवढं लक्षात ठेवायचंय पहा याच्यामध्ये. आणि त्याचे एक्झाम्पल तर आपण पाहिलेले स्पायरोगायरा आणि सायकॉनचं. देन पहा नेक्स्ट आहे रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे काय, पुनर्जनन आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वॉल लिझार्ड माहिती असेल, घरामध्ये प्रत्येकाच्या घरात असतात वॉल लिझार्ड. आता दसऱ्याला तर खूप निघतील पहा, जेव्हा तुम्ही दसरा काढता तेव्हा तर खूप निघतात. कुठे कानाकोपऱ्यामध्ये बसलेले जेवढे वॉल लिझार्ड असतात, म्हणजे पाली म्हणतो आपण त्याला, तर ते खूप प्रमाणामध्ये बाहेर पडतात. ठीक आहे. मग ह्या जेव्हा या पालींना आपण मारायला जातो घरामध्ये, तर आपलं कधी कधी काय होतं, कधी कधी मारतात, पण कधी कधी त्यांचं काय होतं, शेपूट तुटल्या जातं, माहिती असेल तर ते शेपूट गळून खाली पडतं आणि ती पाल निघून जाते. मग आता ती पाल निघून जाते, ते शेपूट खाली पडलेलं जे आहे, तर त्या शेपटापासून नवीन पाल तयार होते का कधी, पाहिले का, जे शेपूट तुटलेले आहे त्यापासून? नाही. परंतु जी पाल आहे तर त्याला काय होतं, पुन्हा एक नवीन शेपूट तयार होतं. त्याला काय होतं, एक नवीन, पुन्हा एक काय होते, एक न्यू टेल, म्हणजे एक नवीन शेपूट काय होतं, त्याला तयार होतं. मग याला काय म्हणायचंय आपल्याला, रिजनरेशन. काय म्हणायचं याला, रिजनरेशन. म्हणजे एखादा अवयव, बॉडी पार्ट जर ब्रेक झाला तर तो पुन्हा काय केला जातो, न्यूली फॉर्म होतो, नव्याने तयार होतो. तेव्हा ती कोणती प्रोसेस असते, रिजनरेशनची असते. पण ही लिमिटेड प्रोसेस आहे पहा, कारण की शेपटापासून तर पाल तयार होत नाही. पालीचं जर शेपूट तुटलं ऍक्सिडेंटली, म्हणजे धोक्याच्या वेळेला ती काय करते, स्वतःचं शेपूट जे आहे हे तोडून टाकत असते. मग त्यावेळेला त्या पालीपासून काय होतोय, न्यू टेल तयार होत असते. पण जर जे शेपूट तुटलेलं आहे त्यापासून नवीन पाल तयार होते का, तयार होत नाही. म्हणजे हे कसं, एक लिमिटेड रिजनरेशन. परंतु जर पहा तुम्हाला फुल रिजनरेशन पाहायचं असेल तर त्याचं आपल्याला एक्झाम्पल पाहता येतं प्लॅनेरियाचं. कशाचं एक्झाम्पल आहे, प्लॅनेरिया. पहा रिजनरेशन मध्ये आपल्याला पाहायचंय प्लॅनेरिया, हे त्याचं एक्झाम्पल आहे. वॉल लिझार्ड पण सांगता येतं. पण पहा प्लॅनेरिया आहे अशा प्रकारचा प्लॅनेरिया आहे पहा. ठीक आहे. अशा प्रकारचा प्लॅनेरिया आहे.
आता हे काय करतात, हे जे काही अंडर सर्टन सिच्युएशन an animal's planaria break up its body into two parts and thereafter each part regenerate remaining part of the body and two new planaria are formed. This is called regeneration. पहा काय सांगितलंय, सर्टन कंडिशन मध्ये म्हणजे काही अशा परिस्थिती येतात की प्लॅनेरियाला काय करावं लागतं, स्वतःची जी काही बॉडी आहे तर ती ब्रेक करावं लागते. ब्रेक करावं लागते इंटू टू पार्ट्स म्हणा, थ्री पार्ट्स म्हणा. तर या 2 to 3 पार्ट्स मध्ये जर आपण इथून ब्रेक केली, इथून एक तयार झाला, इथून ब्रेक केली तर हा एक तयार झाला, म्हणजे 1 2 3 असे काय झाले, 2 पार्ट्स मध्ये डिवाइड झालं नाही. 2 पार्ट्स मध्ये प्लॅनेरिया काय झाला, ब्रेक झाला. पण याचे तुकडे किती झाले, 1 2 3 झाले. ओके, मग ईच पार्ट, प्रत्येक पार्ट पासून काय तयार होतो, न्यू प्लॅनेरिया तयार होतो. ईच पार्ट, प्रत्येक पार्ट पासून, याला फुल रिजनरेशन म्हणायचंय. म्हणजे तोंडाचा जर भाग असेल, हा झालेला आहे पहा, ठीक आहे, हा ब्रेक झालेला आहे अशा प्रकारे. तर यापासून काय तयार होणार, पुन्हा अ न्यू प्लॅनेरिया इज फॉर्म. काय तयार झाला, अ न्यू प्लॅनेरिया इज फॉर्म. हा जो सेकंड पार्ट आहे इथलचा, ठीक आहे, अशा प्रकारचा, तर याला काय येणार आहे, टेल येणार. ह्या पार्टला काय येणार, टेल येणार. आणि वरचा जो भाग आहे तर या वरच्या भागाला काय येणार आहे, हेल. हा पण एक न्यू प्लॅनेरिया तयार झाला सेकंड पासून. थर्ड पासून फक्त टेलच होती याला, ठीक आहे. तर टेल पासून त्याला पूर्ण बॉडी पण येणार आणि त्याचं काय येणार आहे, हेड पण येणार आहे. त्यापासून पण काय तयार झाला, एक न्यू प्लॅनेरिया तयार झाला. म्हणजे प्रत्येक फ्रॅगमेंट पासून, इच फ्रॅगमेंट जो तयार झालेला आहे, ब्रेक केलेली बॉडी, तर प्रत्येक फ्रॅगमेंट पासून रिजनरेट होऊन काय तयार झाला, एक न्यू प्लॅनेरिया तयार झालेला आहे. मग हा कधीच मरणार नाही का, कारण की कुठेही आपण ब्रेक केलं तरी सुद्धा काय होतं, एक न्यू प्लॅनेरिया तयार होतो. मग हा कधीच मरणार नाही का, असं पडला असेल ना प्रश्न. असं म्हटल्याच्या नंतर की असं जर झालं तर ही प्लॅनेरियाची संख्या वाढतच जाईल. खूप सूक्ष्म असतो तो, खूप लहान असतो. आपण हातामध्ये घेतलं तर खूप असा एवढा जे काही आपलं बोट आहे त्याची एखादी कांडी असेल त्याच्या एवढाच असतो, खूप लहान असतो प्लॅनेरिया. मग याला जरी आपण जरी कट केलं तरी सुद्धा न्यू प्लॅनेरिया तयार होतात, ते मरून जात नाही. परंतु जर आपण एकदाच सगळे प्लॅनेरिया मिक्सरमध्ये टाकले आणि मिक्सर मधून काढले तर ते तयार होणार नाही. पण एवढं करताय आपल्याला काय करायचं, जर असं जर नाही झालं तर यांची जी काही संख्या असते, नंबर्स असतात, हे काय होतात, इन्क्रीज होत जातात, वाढत जात असतात. याला आपण काय म्हणतो, फुल रिजनरेशन असं म्हणत असतो. याला आपल्याला काय म्हणायचे, पुनर्जनन असं म्हणायचे. आलंय लक्षात, फ्रॅगमेंटेशन आणि रिजनरेशन. ओके, देन त्यानंतरचं आहे पहा बडिंग. बडिंग या ठिकाणी आपल्याला कलिकायन बघायचं नाहीये. हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये बडिंग म्हणजे कलिकायन आहे, या ठिकाणी बडिंग म्हणजे मुकुलायन आहे. आता ह्या बडिंग मध्ये लक्षात ठेवायचे पहा, कुठेही कोणतेही अॅनिमल्स वरती म्हणा, प्लांट्स वरती म्हणा, जर एखादी आउटग्रोथ दिसून आली, आउटग्रोथ म्हणजे काय, जर बाहेरच्या बाजूने आपल्याला वाढ दिसून आली, प्लांट असेल, अॅनिमल्स असेल, तर त्याला आपण काय म्हणतो रे, बड असं म्हणतो. हे आपल्याला माहिती आहे. एखादं प्लांट असेल, जसे की फॉर एक्झाम्पल आपण हायड्रा घेऊ. काय घेतलं आपण, हे हायड्रा. त्याला काय असतात रे, हे शेंडी सारखा भाग दिसून येतोय तुम्हाला हायड्रावरती. तर हे काय असतात, हायड्राचे टेंटॅकल्स असतात. काय हे टेंटॅकल्स. ओके, आणि हे पॉइझनस टेंटॅकल्स असतात. पॉइझन असतं त्याला, विषारी असे टेंटॅकल्स असतात. ठीक आहे, तर हे जे काही हायड्रा आहे, आपल्याला हायड्राचं बडिंग बघायचं. तर इन केस ऑफ हायड्रा, in a favorable condition,
at a specific part of the body on outgrowth is a form. जेव्हा फेवरेबल कंडिशन येत असते तेव्हा हायड्राच्या बाबतीत काय होतं, त्याच्या बॉडी पार्ट वरती काय तयार होतात, अशा आउटग्रोथ दिसून येतात. काय दिसून येतात, अशा प्रकारच्या आउटग्रोथ कुठेही दिसून येतील. मग आपल्याला लहान लहान अशा काय होतात, आउटग्रोथ दिसून येतात. मग ह्याचे काही आउटग्रोथ आहे, तर त्या आउटग्रोथला आपल्याला काय म्हणायचंय, बड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बड. त्याच्याकडे आउटग्रोथ दिसून येत आहेत, या सगळ्या आउटग्रोथ त्यांना आपल्याला काय म्हणायचे, बड असं म्हणायचे. मग हे प्लांट मध्ये पण अशा आउटग्रोथ दिसतात, अॅनिमल्स मध्ये पण आपल्याला अशा आउटग्रोथ दिसून येत असतात. मग जेव्हा अशा आउटग्रोथ दिसून येत असतात तेव्हा त्याला आपल्याला काय म्हणायचंय, बड असं म्हणायचंय, मुकुल असं म्हणायचंय. ठीक आहे, प्रत्येकाला काय म्हणायचंय, बड असं म्हटलं जातं. ओके, देन पहा या सेल वॉल्स वरती, म्हणजे हे आपण काय धरू, सेल वॉल धरू. ह्या हायड्राचं काय, सेल वॉल त्वचा आहे आपल्यासारखे, काय एक त्वचा आहे याची, याला आपण सेल वॉल म्हणू. आणि या सेल वॉल वरती जर एक आउटग्रोथ आली असेल तर त्या आउटग्रोथला आपल्याला काय म्हणायचे, बड असं म्हटलं जातं, मुकुल असं म्हटलं जातं. ओके, अँड दिस बड ग्रो अप प्रोग्रेसिव्हली. हे जे बड आहे हे काय होतं, प्रोग्रेसिव्हली ग्रो होतं, म्हणजे वाढत जातं. वाढल्याच्या नंतर फायनली फॉर्म अ न्यू हायड्रा. शेवटी काय तयार होतं, याचा एक न्यू हायड्रा तयार होतो. म्हणजे हा जो बड आहे हा हळूहळू काय होणार आहे, वाढत जाणार आहे. अशा प्रकारे काय होईल, हा वाढत जाईल आणि यापासून काय तयार होतो, अशा प्रकारचं एक स्मॉल हायड्रा तयार. ठीक आहे, हा काय झाला, स्मॉल हायड्रा तयार झालेला आहे. परंतु पहा हा कसा आहे, आणखी लहानच आहे, स्मॉल हायड्राच आहे. परंतु याचा टर्मिनल लेअर आणि जो डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ दिस बडिंग हायड्रा आर कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. परंतु याचा जो टर्मिनल लेअर आहे, म्हणजे बाहेरचा स्तर, आणि डायजेस्टिव्ह लेअर, कोणता लेअर, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, म्हणजे आतमधली जी काही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी असते अशा प्रकारची, तर ही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी सुद्धा कशी असते, एकच असते. ठीक आहे, काय सांगितले, टर्मिनल लेअर. हा वरचा लेअर पण कसा दिसून येतोय तुम्हाला, सारखाच एकमेकांना अटॅच आहे की नाही. आणि आतमधला टर्मिनियम जो डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे आतमधली, तर ही सुद्धा कशी असते, कंटिन्युटी असते. म्हणजे जे पॅरेंट हायड्राने खाल्लं जाईल त्यामधून जे न्यूट्रिएंट या पॅरेंट हायड्राला भेटतील तेच कुणाला मिळतील, या स्मॉल हायड्राला भेटून जातील. का, बिकॉज द टर्मिनल लेअर अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी इज कंटिन्युटी. यामध्ये काय, ऑफ द पॅरेंट हायड्रा, यामध्ये काय दिसून येते आपल्याला, कंटिन्युटी दिसून येते. यामध्ये आपल्याला सारखेपणा, म्हणजेच त्यामध्ये सातत्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांचा स्तर हा अनुक्रमे कसा असतो, संलग्न असतो. संलग्न म्हणजे एकमेकांना जोडलेला असतो, हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लीड अन इंडिपेंडेंट लाईफ व्हेन इट ग्रो अप अँड बिकम एबल टू लीड अन इंडिपेंडेंट लाईफ. देन पहा, मग हा बडिंग हायड्रा काय होतो, जो लहान हायड्रा आहे, स्मॉल हायड्रा, याची काय होत जाते, वाढ होत जाते, ग्रोथ होतात. आणि हा काय होतो, या पॅरेंट हायड्रा पासून सेपरेट होतो. काय होतो, हा पॅरेंट हायड्रा पासून सेपरेट झाला अशा प्रकारे. आणि हा पॅरेंट हायड्रा पासून सेपरेट झाल्याच्या नंतर हा स्वतःची लाईफ जो आहे हा काय करतो, इंडिपेंडेंटली जगू लागतो, स्वतंत्रपणे काय होणार आहे, जगू लागणार आहे. हा इंडिपेंडेंटली मग काय होतो, स्वतंत्र आयुष्य जगू लागतो. अँड एक न्यू हायड्रा म्हणून त्याचं अस्तित्व निर्माण होतं. हे कशामध्ये घडून येतं, बडिंग मध्ये. आले लक्षात बडिंगचं, आले का. जसं की आपलं लहान मूल असतं पहा, जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत ते आई वडील जसं सांगतात तसं ऐकतात. आई वडिलांचं जसं असेल, आई वडीलच कमवून आणतात, त्याच्यावरतीच जगत असतात, जसं की तुम्ही सध्याही जगताय. जेव्हा तुम्ही नोकरीला लागता, तुम्ही तुमच्या आई वडिलांना सोडून जाता, स्वतःचं जीवन, नवीन जीवन जगता, तेव्हा हे काय, बडिंगच आहे. ओके,
म्हणजे जोपर्यंत आपल्याला आपली पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यावरती डिपेंड असतो, आपल्या आई वडिलांवरती डिपेंड असतो. परंतु जेव्हा आपली सफिशियंट ग्रोथ होते तेव्हा आपण त्यांना सोडून काय होतो, एक स्वतःच नवीन आयुष्य जगतो. हे काय आहे, बडिंगच आहे. देन नेक्स्ट आहे पहा व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन, शाकीय प्रजनन. आता हे शाकीय प्रजनन तुम्हाला माहिती आहे, हे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन आहे. हे कशाद्वारे होत असतं, विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असतात पहा, शाकीय भाग असतात. मग हे कोणते असतात, फॉर एक्झाम्पल रूट, स्टेम, लीफ अँड ऑल्सो अ बड. बड आपण बघितलं ना, हे पण असतं. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन मध्ये जे व्हेजिटेटिव्ह पार्ट असतात, कोणते पार्ट, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असतात. मध्ये व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कोणते आहेत, लिव्ह. लिव्ह म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, लिफ म्हणू आपण, लिव्ह म्हणा, लिफ म्हणा, पाणी, लिफ. त्यानंतर स्टेम, रूट अँड बड. ओके. लीफद्वारे, स्टेमद्वारे, रूटद्वारे आणि बड याद्वारे काय होतं, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन होतं. म्हणजे लीफ असेल तर लीफ पासून एक नवीन वनस्पती तयार होऊ शकते. स्टेम असेल, खोड असेल तर त्या खोडापासून सुद्धा काय होऊ शकतो, एक नवीन वनस्पती तयार होऊ शकते. रूट, मूळ असेल तर त्या मुळापासून एक नवीन वनस्पती तयार होऊ शकते. बड म्हणजे एखादं काय असेल, मुकुल असेल किंवा एखादा आपण काय म्हणू शकतो, कोंब असेल तर त्या बड पासून सुद्धा काय होऊ शकते, एक नवीन वनस्पती तयार होऊ शकते. मग आता यालाच आपल्याला काय म्हणायचंय, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन असं म्हटलं जातं. म्हणजे पहा, रिप्रोडक्शन इन प्लांट विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक लीफ, स्टेम, रूट अँड बड आर कॉल्ड किंवा इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. जे प्रजनन आहे वनस्पतींमधलं, तर हे वनस्पतींमधलं प्रजनन या शाकीय भागांमार्फत, पान, खोड, मूळ आणि बड, मुकुल या मार्फत जर होत असेल तर त्याला आपल्याला काय म्हणायचं, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन असं. नाही लक्षात आलं? ओके. पहा, जे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ काय आहे ते पहा. व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन जे आहे, पोटॅटो. पोटॅटो माहितीये सगळ्यांना, बटाटा माहिती, पोटॅटो, बटाटो घरी आणता पहा तुम्ही. इज अ फॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट इन अ ट्युबर, वेअर ॲज इन अ ब्रायोफायलम इज अ परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बड प्रेझेंट इन अ लीफ मार्जिन. आता हे काय पहा, जे काही व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन आहे, पोटॅटोज. पोटॅटोज तुम्ही पाहिलं असेल, अशा प्रकारचं पोटॅटोज आहे आणि यावरती असे आईज असतात पहा, डोळे असतात, आपण त्याला आईज म्हणतो, बटाट्याचे डोळे. ओके. आईज प्रेझेंट इन अ ट्युबर, यांच्या बटाट्यांच्या वरच्या लेयर्स वरती काय असतात, असे आईज असतात. मग हे जे काही आईज आहेत, हे आईज म्हणजेच काय, तो एक बड आहे. बड म्हणजे काय, मुकुल आहे. आणि या आईज मधूनच काय होते, एक नवीन वनस्पती तयार होते. आणि याला जर कोंब फुटलेले पण तुम्हाला माहिती असतील आणि हा जर बटाटा आपण जमिनीमध्ये जाऊन लावला तर त्यापासून काय होते, एक नवीन वनस्पती तयार होत असते. हे काय, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन आहे. त्यानंतर ब्रायोफायलम. ब्रायोफायलम इट इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बड प्रेझेंट ऑन अ लीफ मार्जिन. हे ब्रायोफायलम जे आहे, तर हे ब्रायोफायलम कशाद्वारे घडून येतं, लीफ मार्जिन. पानफुटी माहितीये तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही बघितली असेल पहा पानफुटी. याची जी काही लीफ मार्जिन असतात, म्हणजे याची ज्या कडा असतात, तर या कडांमध्ये काय असतात रे, बर्ड्स असतात. या कडांमध्ये काय असतात, जे लीफ मार्जिन पान आहे, तर या पानांच्या ज्या कडा असतात, तर या कडांमध्ये या लीफ मार्जिन, याला आपण काय म्हणतो, लीफ मार्जिन असं म्हणतो. तर या लीफ मार्जिन वरती काय असतात, बर्ड्स असतात. जर आपण याला काय केलं, पाणी वगैरे दिलं या पानाला, तर या लीफ मार्जिन मधून काय होतात, स्मॉल असे लहान असं बड तयार होते, एक आउटग्रोथ तयार होते आणि एक न्यू प्लांट तयार. हे कशाद्वारे झालं, लीफद्वारे झालं, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन.
देन आणखी जे काही रूट्स मध्ये आपण पाहू शकतो, कॅरेट आहेत, रॅडिश आहेत, परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. रूट्स मध्ये कोणतं पाहिलं आपण? रूट्स मध्ये फॉर एक्झाम्पल रूटचं कॅरेट, रॅडिश म्हणजे गाजर, मुळा, हे काय रूट्सचे एक एक्झाम्पल आहेत. व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन द्वारेच हे घडून येत असतं. त्यानंतर बर्ड, मुकुल, फॉर एक्झाम्पल शुगर केन तुम्हाला माहिती असेल. शुगर केन सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्यांच्या घरी असतील ऊस. तर या ऊसांच्या ज्या कांड्या असतात याला आपण नोड्स असं म्हणतो. काय म्हणतो याला? नोड. नोड्स म्हणजे काय? पेरे. आणि त्या नोड्स वरती पहा अशा प्रकारचं काय असते? एक आउटग्रोथ असते. पाहिली असेल तुम्ही, अशी एक काय असते? आउटग्रोथ असते. तर यामधून आपण काय करतो? जेव्हा ऊस लावायचा असतो तेव्हा आपण या नोट्स वरती कट करतो का नाही करत? आपण काय करतो? मधून कट करतो. जिथे नोट्स मध्ये येतील अशा भागामध्ये कट करतो. आणि हा जो भाग आहे तर हा आपण शेतामध्ये लावत असतो, जेणेकरून काय होईल? त्यापासून न्यू शुगर केन तयार होईल, एक नवीन ऊसाची निर्मिती होईल. याला आपल्याला काय म्हणायचंय? व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन असं म्हटलं जातं. आलंय लक्षात? व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. हो. ओके. देन लास्ट आहे पहा, स्पोर फॉर्मेशन. ओके, स्पोर फॉर्मेशन म्हणजे बीजाणू निर्मिती आपण म्हणतो. स्पोर फॉर्मेशन. आता हे स्पोर फॉर्मेशन, बीजाणूंची निर्मिती जी आहे ही कशावरती होत असते? तुम्ही पाहिलं असेल, पहा तुम्ही जेव्हा शाळेत जात होता, आता करोनामुळे शाळा वेळ सगळं भरतंय, पण जेव्हा शाळेत जात होता तेव्हा तुम्हाला डब्बा वगैरे देत असायचे आहे. ओके, आणि त्यामध्ये जर चतकोर भाकरी चपाती जर शिल्लक राहिली आणि ती जर दुसऱ्या दिवशी पर्यंत तशीच राहील, डब्बा तसाच बंद राहिला, आणि जर तुम्ही दुसऱ्या दिवशी खोलून पाहिलं तर त्यावरती तुम्हाला लहान लहान असे स्पोर्स दिसून येतात. त्याला आपण बुरशी असं म्हणतो. आपण काय म्हणतो? की चपातीला काय लागलाय? बुरशी लागली. चपातीला, भाकरीला काय लागली? बुरशी लागली. ब्रेड असेल तर त्या ब्रेडला काय लागली? बुरशी लागली, असं आपण म्हणतो. ओके, मग हे जे काही याला आपण फंगस म्हणतो. काय म्हणतो? फंगस म्हणजे बुरशी असं म्हणत असतो. मग हे फंगी लाईक म्युकर, त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय? म्युकर असं म्हणायचंय. फंगी लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. हे फंगी म्हणजे जे काही कवक आहे तर ते कवक म्युकर सारखाच एक काय पदार्थ आहे. आणि या म्युकरला काय असतात रे? फिलामेंटस बॉडी असते. फिलामेंटस म्हणजे काय? तंतुमय असं त्याचं शरीर असतं. असं काय? अशी फिलामेंटस बॉडी असते. हे काय? तसे फिलामेंट्स असतात. ओके, कशाला? म्युकरला. म्युकर हॅव अ फिलामेंटस बॉडी. दे हॅव अ स्पॉरेंजिया. यावरती काय असतात? स्पॉरेंजिया असतात. या फिलामेंटस बॉडीवरती म्हणजे जे फिलामेंट आहेत, जे दोरीसारखे आपल्याला भाग दिसतात, तर त्यावरती काय असतात? स्पॉरेंजिया असतात. एक जर असेल तर त्याला आपल्याला काय म्हणायचं? स्पॉरेंजियम म्हणायचे. पण अनेक आहेत त्यामुळे आपण काय म्हणतो? याला स्पॉरेंजिया. हे काय आहेत रे? स्पॉरेंजिया आहेत. यावरती, या फिलामेंट्स वरती काय प्रेझेंट असतात? स्पॉरेंजिया असतात. दे हॅव अ स्पॉरेंजिया. Once the spore are formed, sporangia burst and spores are released. पहा, हे जे काही स्पोर्स असतात या स्पॉरेंजियावरती काय तयार होतात रे? स्पोर्स तयार होतात. स्पोर्स म्हणजे लहान लहान बीजाणू तयार होतात. अशा प्रकारचे हे काय तयार होतात? या स्पॉरेंजियावरती स्पोर्स तयार होतात. जेव्हा हे स्पॉरेंजिया काय होतात रे? ब्रस्ट होतात. ब्रस्ट म्हणजे काय? फुटल्या जातात. तेव्हा हे ब्रस्ट झाल्याच्या नंतर यामधले जे काही स्पोर्स आहेत तर हे स्पोर्स काय होतात? रिलीज होतात. हे स्पॉरेंजिया ब्रस्ट झाल्याच्या नंतर हे स्पोर्स काय झाले? रिलीज झाले. हे एखाद्या कशावरती आहेत? भाकरीवरती आहेत किंवा ब्रेडवरती वाढलेली आहेत. मग हे काय झाले? ब्रस्ट झाले, तुटले, आणि यामधले स्पोर्स काय होतात? रिलीज होतात. आणि हे रिलीज झाल्याच्या नंतर पुन्हा हे स्पोर्स काय होतात? एखादा दुसरा ब्रेडचा तुकडा असेल तर या ब्रेडच्या तुकड्यावरती जाऊन काय होतात? पडतात हे स्पोर्स. दुसरा असेल किंवा तोच असेल, साईडला जाऊन पडतात. ठीक आहे, मग पडल्याच्या नंतर, कारण की ब्रेडमध्ये तर थोडस काय असतो? ओलावा असतो. आपल्याला भाकरीमध्ये पण थोडासा ओलावा असतो. मग मॉइस्ट प्लेस मध्ये
हे मॉइस्ट आणि वॉर्म प्लेस मध्ये गरमीच्या वातावरणामध्ये कोमट वातावरण, दमट वातावरण आणि ओलसर जर वातावरण असेल तर त्यामध्ये हे स्पोर्स काय होतात, जर्मिनेट होतात. जर्मिनेट व्हायला सुरुवात होत असतात. म्हणजे हे बीजाणू जे ओलसर जागी काय होतात, रुजतात. आपण एखादी बी लावल्याच्या नंतर ती कशी रुजते आणि पुन्हा एक नवीन प्लांट तयार होते. त्या प्रकारे हे स्पोर्स काय होतात, या ब्रेड वरती जर वॉर्म आणि कशी प्लेस असेल, वॉर्म आणि मॉइस्ट प्लेस जर असेल तर त्या ठिकाणी हे स्पोर्स काय होतात, जर्मिनेट होतात, रुजल्या जातात. अँड न्यू फंगल कॉलोनी फॉर्म, आणि पुन्हा काय तयार होते, यांची अशा प्रकारची एक न्यू फंगल कॉलनी म्हणजे एक पुन्हा काय तयार होते, फंगल कॉलनी म्हणजे कवकजाल तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे काय होतं, वाढतच गेल्याचं आपल्याला दिसून येतं. याला आपल्याला काय म्हणायचे, स्पोर फॉर्मेशन असं म्हटलं जातं. बीजाणू निर्मिती. आलं लक्षात कशी होते बीजाणू निर्मिती, ते स्पोर फॉर्मेशन सगळ्यांच्या. हे आपण पाहिले असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये 5 पॉइंट्स आपण पाहिलेले आहेत. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आणि स्पोर फॉर्मेशन. ते सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का? याच्यावरती तुम्हाला परीक्षेला शॉर्ट नोट विचारली जाते. प्रत्येक याच्यावरती विचारली जाईल. म्हणजे 5 पैकी कोणत्याही एका याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. किंवा असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स एक्सप्लेन करायला सांगू शकतात. असे 1-2 क्वेश्चन्स येऊ शकतात, बाकी जास्त काही येणार नाही. किंवा डेफिनेशन्स येऊ शकतात याच्यामध्ये, बाकी जास्त काही येणार नाही. ओके, चला मग आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन या पॉइंटचा अभ्यास करणार आहोत. ओके, चला तर मग आपण थांबू या ठिकाणी. सर्वांना बाय.